नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपीचं नाव आहे रव्याचा शिरा गूळ घालून आणि मस्त लागणार. चला चालू करूया. कढई चांगली तापली आहे. आता आपण तूप घालणार. हे बघा, तूप घालायचं. 2 चमचे तूप घालते. तूप चांगलं वितळू दे. तूप तापलं तर गॅस बारीक करायचा आणि रवा घालायचा. 1 वाटी रवा चांगलं त्याला ढवळायचं. हे 1 वाटी रवा आहे ना, तर अर्धी वाटी तूप पाहिजे. तर मी थोडं थोडं करून घालते. आता मी 2 चमचे थोडं थोडं करून घालीन. आता परत मी तूप घालते. आता ड्रायफ्रुट्स घालायचे आणि थोडं इथे मध्ये मी तूप घालते आणि मनुके घातलेत. आता हे बाजूला पाणी गरम करायला ठेवले. 4 बाउल पाणी घातले आणि आता ह्यात आपण गूळ पावडर घालून चांगलं वितळून ते पाणी त्यात घालणार. आता हे चांगलं उकळी आली. आता गूळ पावडर घातली. रवा पण भाजलाय. हे बघा, अशी उकळी येऊ द्यायची. मस्त बॉईल होते. आता तूप घालायचं. सगळं तूप घालायचं उरलेलं. गॅस स्लो करून घाला. एकदम बारीक. 1 चमचा वेलची पावडर घाला. वास पण छान खमंग येतोय. अशा प्रकारे हे रव्याचा शिरा गुळाचा शिरा मस्त रेडी आहे. खूप तुम्हाला आवडेल. मस्त आहे, एकदम चवीला भारी. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा आणि कमेंट करा आणि सांगा बनवलं तर मला कमेंट करा कसं म्हणले. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.